दिल्ली से जयपुर गए। नमस्कार, मी पूर्वी भावे. 0 आवरमध्ये आपलं स्वागत. विधिमंडळाचा आजचा दिवस सर्वाधिक गाजला तो शेतकरी मदतीच्या विषयामुळे. मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मिळणारी मदत, कर्जमाफी, हमी भाव अशा अनेक विषयांवरती विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. मंत्र्यांनीही आपापल्या परीने उत्तरं दिली असली तरी त्यामुळे विरोधकांचं समाधान झालेलं नाहीये. तुम्हाला सत्ताधाऱ्यांचं म्हणणं पटतंय की विरोधकांचे आरोप, यावरती मत जाणून घेण्यासाठी अगदी सुरुवातीलाच आपण आजचा आमचा पहिला प्रश्न पाहणार आहोत, कारण तो या विषयावरचाच आहे. प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न आहे, मंत्र्यांचे बंगले, नेत्यांचे हवाई प्रवास यावर कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या सरकारचं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होतंय असं वाटतं का? होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत. अजूनही तुम्ही तुमचं उत्तर नोंदवू शकता. शेतकऱ्यांच्या मदतीबद्दल सगळेच बोलतात, पण खरंच मदत मिळते का? यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची खडाजंगी नेहमीचीच. आजही तसंच झालं. निमित्त ठरलं माहिती अधिकारातून समोर आलेली एक आकडेवारी. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ऑक्टोबर महिन्यात 106 कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे. मात्र पूरग्रस्तांना यातून केवळ 75,000 रुपयेच दिले गेलेत, अशी माहिती एका माहिती अधिकारा अर्जाला दिलेल्या उत्तरात सरकारने सांगितली आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांमध्येच मराठवाड्यामध्ये पूर आलेला होता. त्याच काळात झालेल्या या तुटपुंज मदतीवरनं विरोधकांनी आज सरकारला धारेवरती धरलेलं होतं. या अतिवृष्टी झालेल्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी निधी गोळा केला असेल त्या उद्देशानं म्हणतोय मी, तर तो शेतकऱ्यांना खर्च झाला पाहिजे. आता कुठल्या तरी तांत्रिक मुद्द्यावर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतनं निधी देता येत नाही असं म्हणणं संयुक्तिक ठरणार नाही. जे शाळा नुकसान झालेलं आहे या अतिवृष्टीमधल्या, त्या मराठवाड्यातल्या शाळांना निधी देऊ शकतात. निधी खर्च करायचं झालं तर मानसिकता असेल तर तो खर्च करता येतो, परंतु ती मानसिकता सरकारची नाही हे यातून स्पष्ट होतंय. आम्ही मागच्या वेळीच पण हा प्रश्न मांडला होता आणि विशेषतः PM फंडाच्या बाबतीत पण होता की कोटीवधी रुपये मिळत आहेत, माननीय मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये पण मिळत आहेत. ह्याचा लोकभिमुक्त वापर कसं होतं, काय होतं हे लोकांसमोर ठेवलं आणि मांडणं गरजेचं होतं. आणि म्हणून आज ही माहिती ज्यावेळी पुढे येते त्यातूनच ही सरकारची निराशजनक परिस्थिती ही याच्यातून स्पष्ट होते, मानसिकता स्पष्ट होते. विरोधकांनी या मदतीवरनं आज सरकारचे वाभाडे काढायला सुरुवात केली आणि असं होता सत्ताधारी काहीसे बॅकफूटवरती गेल्याचं चित्र सकाळी निर्माण झालं होतं. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी काहीतरी चुकलं असेल अशी कबुली दिली, तर रिलीफ फंडातून इतर ठिकाणीही मदत केली जाते असं स्पष्टीकरण सुधीर मुनगंटीवारांनी दिलंय. विरोधकच असतो. तो काय किती चांगलं काम केलं तरी विरोधकाला चांगलं म्हणताच येणार नाही, त्यालाच विरोधक म्हणतात. परंतु आपण पाहतो 75,000 रुपये जर असं आपण म्हणत असाल तर ही अमाऊंट फार कमी आहे. कदाचित हिशोब चुकला असेल काय, पण आम्ही जे काही रोजच्या रोज बघतो अशी शेकडोनं प्रस्ताव येतात आणि तात्काळ ते मान्य होतात. जनताही म्हणते ना, तर खूप चांगल्या पद्धतीचं अर्थसहाय्य त्या ठिकाणी केलं जातं. मुख्यमंत्री निधीमधून आपण पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत हा त्या मुख्यमंत्री निधीच्या सहायता कक्षाचा साधारणतः उद्दिष्ट नाही आहे. त्यासाठी सरकार आहे, NDRF आहे, SDRF आहे, मदत पुनर्वसन विभाग आहे. CM फंडाचा उपयोग हा अशा आजारासाठी साधारणतः आपण करतो की ज्या आजार जीवनदायी किंवा अशा आयुष्यमान भारत योजनेमध्ये बसत नाही, गरीब कुटुंब आहे, या दोन्ही योजनेमध्ये न बसणाऱ्यांना मदत केली पाहिजे आणि त्यातून आरोग्यासाठी आपण मदत करतो. तर सत्ताधाऱ्यांमधल्या दोन नेत्यांची अशी प्रतिक्रिया असताना कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी तर सहाय्यता निधीबद्दल आपल्याला माहितीच नाही असंच सांगितलं. मात्र सरकारनं मदतीसाठी आतापर्यंत 32 GR काढल्याचा दावा करत 21,000 कोटींची मदत केल्याचंही त्यांनी सांगितलं. तर शेतकऱ्यांना मदत मिळालेलीच नाही असा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी केला. आतापर्यंत अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या वतीनं 32 GR काढलेले आहेत. साधारणतः 21,000 कोटी रुपयांपर्यंत मदत ही शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजूनही काय थोडे अर्ज पेंडिंग असतील त्यांनाही आपण मदत देणार आहोत. शेतकऱ्यांना मदत शेवटपर्यंत पोचत नाही आणि बऱ्याच महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागात अतिवृष्टीने त्रस्त असणाऱ्या, नुकसानीत असणाऱ्या शेतकऱ्याला ही मदत पोचलेली नाही अशी महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागात तक्रार आहे. लोक तक्रार करतात की विरोधी पक्ष म्हणून आमच्याकडे येते म्हणून आम्ही आवाज उठवतो. त्यामुळं सरकार कितीही म्हणत असलं, किती पैसे वाटले आणि किती नाही,
मला वाटतं की लोकांचं समाधान झालेलं नाही. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ट्विटरवरनं एक स्पष्टीकरण पाहायला मिळालं, जे मुख्यमंत्री कार्यालयानं दिल्याचं कळतंय. केवळ एका महिन्यातील ही आकडेवारी असून ती सुद्धा चुकीची असल्याचा दावा फडणवीसांच्या कार्यालयानं केलाय. हे ट्विट पाहण्यासाठी आपण मीडिया सेंटरला आलोय. बघूया या ट्विटमध्ये काय काय म्हटलंय. आरोपांना मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर, 1 ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी देऊन निव्वळ गैरसमज निर्माण होत आहेत. अशी चुकीची माहिती का देण्यात आली याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यात दोषी आढळणाऱ्यांवरती कारवाई केली जाईल. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या काळात वितरित मदत 61,51,0698 रुपये आहे, असंही यात म्हटलेलं आहे. शेतकऱ्यांना केवळ मुख्यमंत्री सहाय्यता निधीतूनच मदत दिली जाते असं नाही, तर मदत आणि पुनर्वसन विभागासह विविध खात्याकडून सुद्धा दिली जाते. विशेष पॅकेजमधून 14,000 कोटींपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे. मुख्यमंत्री कार्यालयानं दिलेल्या या उत्तरामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांचं समाधान झालेलं नाही. त्यांनी प्रतिक्रिया काय दिली आपण पाहूया. सहाय्यता निधीला शेकडो नव्हे हजारो लोकांनी, कोणी रुपया, कोणी 1,000 रुपये, कोणी लाख रुपये, कोणी कोटी रुपये, लहान मुलांचा खाऊ असेल, कामगारांचा एखाद्या दिवसाचा पगार असेल, मोठ्या मोठ्या उद्योजकांनी त्यांचा CSR असेल, असं अब्जावधी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाठवलेले आहेत. माहितीच्या अधिकारातून आमच्या एका मित्राने माहिती घेतली, त्याच्यात आलं 75,000 रुपये आता पण खर्च आहे. ठीक आहे, आता मुख्यमंत्री कार्यालयाने त्याचं डिटेल्स पाठवलेलं आहे, त्याचं मी स्वागत करतो. परंतु तुमच्याच कार्यालयातून अशा पद्धतीनं कारभार चालतो. मला वाटतं तुम्ही कारवाईची अपेक्षा मी निश्चित आपल्याकडून करतो, परंतु हा निधी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर खर्च होण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री कार्यालयानं 14,000 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले अशी माहिती दिली आहे खरी, मात्र हे पैसे खरंच शेतकऱ्यांना मिळालेत की त्यांच्या नावे बँकेत पडू नयेत असा सुद्धा प्रश्न निर्माण झालाय. कारण EKYC नसल्यामुळे 5 लाख शेतकऱ्यांना अजून मदत मिळाली नसल्याचंही समोर आलंय. ही रक्कम थोडी नाहीये, तर तब्बल 335 कोटी रुपये हे सरकारी तिजोरीतच पडू नयेत. राज्याच्या मुख्य सचिवांनी घेतलेल्या जिल्हानिहाय आढाव्यानंतर हे उघड झालंय. तर विरोधक असे तुटून पडलेले असताना शिवसेना आमदार आणि माजी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी वेगळाच राग आळवला. आपल्या काळात सुरू झालेली 1 रुपयात पीक विमा योजना सुद्धा बंद झाल्याची खंत त्यांना वाटतेय. ऐकूया. 1 रुपयामध्ये आम्ही पीक विमा तोही बंद झाला. आता सरकारला तो पैसा शेतकऱ्याला भरावा लागतं. 1 रुपया आपण त्यावेळेस नाममात्र रजिस्ट्रेशन फीस ठेवली होती, याची ही नोंद घ्यावी. आज आपण बघतोय का शेतकऱ्याच्या मालाला भाव नाहीये. आज सोयाबीनची खरेदी तशीच आहे. सोयाबीनची खरेदी चालू झाली नाही. कोणी म्हणतो बारदाना नाही आहे, कोणी म्हणतो त्याच्याकडे आमच्याकडे स्टॉक करायला जागा नाही आहे. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळेस मुख्यमंत्री असताना घोषणा केली, गाव तेथे गो डाऊन. आजपर्यंत झालाच नाही. त्याची घोषणा झाली, त्याची अंमलबजावणी सुरू होणार होती, पण काय झालं मला माहीत नाही. आणि पीक विम्याच्या मुद्द्यावरनं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सरकारवरती तोफ डागली आहे. अधिवेशन सुरू झाल्यानंतर आज पहिल्यांदाच ठाकरे नागपुरात गेले होते. तिथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सरकारवरती प्रश्नांची सरबत्तीच केली. रोहित पवार आणि नाना पटोले यांनीही सरकारच्या धोरणांवरती जोरदार टीका केली. पीक विम्याची सुद्धा तुम्हाला कल्पना आहे की ती जी काय मदत व्हायला पाहिजे, ती मदत करण्याचे ते जे ट्रिगर होते तेच काढून घेतले गेले. त्याच्यामुळे मदतीची थट्टा झालेली आहे. 1 रुपयाचा पीक विमा, 6 रुपयाचा पीक विमा, 21 रुपये असे चेक आलेले आहेत. मग हे जी शेतकऱ्याची थट्टा करणाऱ्या कंपन्या आहेत त्याच्यावरती सरकार कारवाई करणार आहे का? सोयाबीन, कपासी, त्याच्याचबरोबर इतरही जे काही हमीभाव केंद्र आहेत सरकारचे, त्या माध्यमातून जी खरेदी केली जाते त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने भ्रष्टाचार झालेला आहे, 25-30% माल शेतकऱ्यांचा हा त्याच्यातून विकत घेतला जाईल. क्वालिटीचे इश्यू, अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे जो शेतकऱ्याला आलेला आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी माल हा रिजेक्ट केला जातो. मंत्र्यांनी जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर सगळं खोटं आहे. म्हणजे हे सरकार कसं झोपी गेल्याचं सोंग करते हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणून शेतकरी वाऱ्यावर आणि हे सरकार AC मध्ये आणि तुपाशी आहे, तसंच परिस्थिती आज आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय.
तुम्हाला आठवतच असेल की कालच रोहित पवारांनी व्हीव्हीआयपी लोकांच्या हवाई प्रवासासाठी सरकारनं केलेल्या तरतुदीवरती टीका केली होती. त्यानंतर शेतकरी मदतीचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर पुन्हा एकदा सरकारवरती उधळपट्टीचे आरोप करण्याची संधी विरोधी पक्षांना मिळाली. 222 कोटी रुपये हे गोशाळाच्या अनुदानासाठी आपण या ठिकाणी देतोय. यातून प्रायोरिटी निश्चितपणे होते. 1 कोटी शेतकरी जवळजवळ या अतिवृष्टीमध्ये या ठिकाणी भरडले गेले. 31,000 कोटीचं पॅकेज किती लोकांच्यापर्यंत पोचलं याची आकडेवारी समोर या ठिकाणी येत नाही. अतिवृष्टीमुळं या महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये ऊसाच्या पिकामध्ये उत्पादन कमी झालेलं आहे. मंत्र्यांच्या नूतनीकरणावर 30 कोटी रुपये, मंत्र्यांच्या निवासस्थानावर या ठिकाणी 30 कोटी आपल्याला खर्च होताना दिसत आहेत. पैसे नाहीत कसं म्हणायचं, पैसे आहेत. पैसे असल्याशिवाय का ते एका मताला 20,000 25,000 रुपये खर्च करू शकतात. जर भाजपा इतकी चांगली असेल, भाजपाने खरंच लोककल्याणकारी काम केलं असेल तर निवडणुकीत एका मताला 25,000 रुपये खर्चावेच का लागतात भाजपला? ज्या अर्थी एका मताला 25,000 रुपये देण्याची वेळ येते त्या अर्थी यांनी काम काहीच केलं नाही. पण मग आता त्यांना मतं विकत घ्यावी लागतात. पण मत विकत घ्यायला पैसे येतात कुठे? मगाचपासून आपण आतापर्यंत आलेले 2 आकडे आपण बघितले. एक मुख्यमंत्री निधीतून मिळालेली तुटपुंजी मदत, ही आकडेवारी माहिती अधिकारातली आहे. सन्मान योजनेमध्ये शेतकरी वंचित राहिल्याचं सरकारचं लेखी उत्तर, हे सुद्धा आपण बघितलं. पण आता यापेक्षा धक्कादायक आकडेवारी, आणि ती सुद्धा ऑफिशियलच आपण बघणार आहोत. म्हणजे पुन्हा एकदा सरकारनंच विधिमंडळात दिलेले हे आकडे. गेल्या 6 महिन्यामध्ये राज्यात तब्बल 781 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यात विदर्भामध्ये सर्वात जास्त म्हणजे 296, आणि त्या खालोखाल मराठवाड्यामध्ये 212 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय. देशातल्या दर 2 शेतकरी आत्महत्यांपैकी 1 राज्यात होत असल्याचं धक्कादायक वास्तव आहे. आणि यावरून शेतकरी नेते बच्चू कडू यांनी सत्ताधाऱ्यांवरती कठोर शब्दात प्रहार केले. नाही ते हिंदू नाही आहे का? त्याचा धर्म पाहिला का तुम्ही? पाहिला? बटेंगे ते कटेंगे म्हणणाऱ्या भाजपाल्यांना दिसत नाही आता? हा हिंदू शेतकरी मरतो, तिची लाज वाटतं का यांना? आणि फक्त घोषणा करताय. साधी कर्जमाफी आत्ता ज्यांनी घोषणा केली, रनिंग कर्जदार काय म्हटलं मुख्यमंत्र्यांना विधानसभेमध्ये, का जेव्हा दुष्काळ पडतं तेव्हाच आम्हाला कर्जमाफीसाठी समोर जावं लागतं. पण दुष्काळात असणारं हे वर्ष, ह्याच वर्ष सगळ्यात जास्त दुष्काळ आहे. सगळ्यात जास्त नुकसान भरपाई नुकसान या चालू वर्षाची झाली, आणि चालू वर्षाची तुम्ही कर्जमाफी घेत नाही आहे. काय कारण आहे ते विधानसभेत कोणी विचारत नाही. आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती विधानसभेत झालेल्या चर्चेमध्ये ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी सरकारच्या धोरणांवरती जोरदार टीका केली. सोयाबीनसह अनेक पिकांना हमीभाव असला तरी त्यापेक्षा कितीतरी कमी पैसे प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. विशेष म्हणजे भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनीही हमीभावाची रक्कम मिळावी यासाठी अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात असा गौप्यस्फोट केलाय. कापूस व्यावसायिक कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्याला एक काळ तुम्ही 12 आणि 15,000 रुपये पर आपली ही क्विंटल दर मागत होतात. आज गेले 4-5 वर्ष 6,200 रुपयाच्या पुढे शेतकरी गेला नाही. एक काळ तुम्ही 8,000 रुपये सोयाबीनला दर मागत होतात. आज 3,200 रुपये क्विंटलच्या पुढे सोयाबीनचा शेतकरी जात नाही. दिवसागणिक महागाई वाढली आहे, आणि महागाई वाढलेली आणि शेतकऱ्याच्या पिकाचा दर मात्र त्या ठिकाणी दिवसेंदिवस खाली यायला लागलाय. महोदय, सोयाबीन तर एकतर यावर्षी अतिवृष्टी होती, अडकाण्या झालेल्या आहेत, सोयाबीन खराब झालेलं आहे, त्याला बुरशी आलेली आहे, आणि बाजारामध्ये सरास 3,000 रुपये क्विंटल. 23 मिनिटं झाली आहेत या प्रश्नावर. 3,000 रुपये क्विंटल, 2 मिनिटं देणार. 3,000 रुपये क्विंटल सोयाबीन विक्री होत आहे. व्यापारी लुटत आहेत. शासनाचे हमी भाव केंद्र जे प्रस्ताव आले ते 8 दिवसाच्या आत आपण मंजूर करणार काय? कारण 50% सोयाबीन तर गेलं, आता बाजारात विकलं शेतकऱ्यांनी. आणि या सगळ्या विषयावरती आपल्याला चर्चा आज करायची आहे. ग्राउंड रियालिटी काय आहे तेही जाणून घ्यायचा प्रयत्न आपण करणार आहोत. पण त्याआधी आजच्या प्रश्नावरती तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत, जनतेने काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या आपण पाहूयात. काही निवडक प्रतिक्रिया मीडिया सेंटरला. पहिली प्रतिक्रिया एक्सपोस्टवरनं आहे अवनीश जावरे यांची. देश पिकवणाऱ्यांसाठी पैसा नाही, पण स्वतःच्या सोयींसाठी कधीच कोश रिकामा नसतो. पुढची प्रतिक्रिया आहे यूट्यूबवरनं संजय शेंडे यांची. हा खर्च मंत्री स्वतःच्या खिशातून करत असतील तर त्यांचे बँक स्टेटमेंट जाहीर करावं.
युट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया ए कुलकर्णी यांची आहे. जाणून बुजून दुर्लक्ष करतात शेतकरी कर्जमाफीकडे, असं त्यांचं म्हणणं आहे. फेसबुकवरनं पुढची प्रतिक्रिया दीपक पाटील यांची. 3 जण आहेत सरकार चालवायला, तरी अजून कर्जमाफी देता आली नाही. घोषणा फक्त निवडून येण्यासाठी केली होती. फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया हर्षल दराडे यांची आहे. लाखोंची पिकं गेली आणि या तुटपुंजा मदतीने काय होणार. पुढची प्रतिक्रिया बघूया महेंद्र यांची आहे. नेत्यांनी दौऱ्यावरती काय चालत जायचं का, थोडाफार खर्च हा अपेक्षितच असतो असं ते म्हणतायत. तर आता या सगळ्या आजच्या रिॲक्शन्स सोबत घेऊन आपण जाऊया पुढे गेस्ट सेंटरकडे. आपले पाहुणे आज चर्चेसाठी आलेले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि त्याचबरोबर भाजपचे आमदार विक्रम पाचपुते आपल्यासोबत आहेत आणि त्याचबरोबर आपल्यासोबत राजू शेट्टी शेतकरी नेते सुद्धा असणार आहेत. आपण सुरुवात करणार आहोत ओमराजे निंबाळकर यांच्यापासून. तुम्हा दोघांचंही मी स्वागत करते. ओमराजे, आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती जी चर्चा झाली विधानसभेमध्ये आणि जे जे मुद्दे बाहेर आले, जी माहिती सरकारने दिलेली आहे, त्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया, कारण तुम्हाला माहिती की ग्राउंड रियालिटी काय होती एकंदरीतच आणि काय अडचणींमध्ये शेतकरी आज गेल्या संपूर्ण वर्षभरात आहे. मला वाटतंय शेतकऱ्याकडे बघायचा दृष्टिकोन किती असंवेदनशील आहे सरकारचा, हे सगळं ह्या चर्चाच्या माध्यमातून त्या ठिकाणी समोर येत आहे. कदाचित आता मी विरोधी पक्षात असल्यामुळं माझ्या बोलण्याला राजकीय अर्थ काढून प्रत्येक जण त्या ठिकाणी बघतील, पण खरंच त्या शेतकऱ्याच्या घरी काय अवस्था आहे, काय परिस्थिती आहे, ह्याचं आकलन मला वाटतंय सत्तेतल्याही माणसानं करणं गरजेचं आहे आणि विरोधातल्याही माणसानं करणं गरजेचं आहे. अतिशय भयंकर अशा परिस्थितीतनं ते शेतकरी जात आहेत. मला वाटतंय मराठवाड्यामध्ये ज्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आणि ज्याच्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालंय, त्याच्यातनं उभा राहण्यासाठी शेतकरी त्या ठिकाणी मदत मागत होता. स्वतःचा प्रपंच चालवण्यासाठी, जगण्यासाठी शेतकरी त्या ठिकाणी मदतीची आशा लावून सरकारकडे बसलेला आहे. आणि त्याच्या बाबतीत जी मदत त्या ठिकाणी दिली जाते, किंवा आपण बघितलं असेल, मी लोकसभेत त्या ठिकाणी तारांकित प्रश्न केला आणि तिथं विचारलं होतं की बाबा राज्य सरकारनं केंद्र सरकारकडं किंवा केंद्र सरकारनं राज्य सरकारला ह्या पूर परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी काही मदत केली आहे का. तर त्या ठिकाणी स्पष्टपणे केंद्र सरकारच्या मंत्री महोदयाचं, जे गृह राज्यमंत्री आहेत, त्यांचं उत्तर स्पष्टपणे होतं की राज्य सरकारचा कुठलाही प्रस्ताव अद्यापपर्यंत केंद्र सरकारकडे आलेला नाहीये आणि राज्य सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे आल्याच्या नंतरच त्याच्या बाबतीत विचार केला जाऊ शकतो. मला वाटतंय इतक्या असंवेदनशीलपणे शेतकऱ्याच्या प्रश्नावर कुठल्याही सरकारनं बघू नये, इतकी माफक अपेक्षा एक लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे माझी आहे. आणि आता जे काही झालं असेल ते असेल, पण किमान राज्य सरकारनं तो प्रस्ताव त्या ठिकाणी तातडीनं केंद्र सरकारकडे द्यावा. आणि जे आपण कायमस्वरूपी ऐकतोय, प्रचारात ऐकतोय, डबल इंजिनचं सरकार, आज मला वाटतंय महाराष्ट्रासारख्या राज्यावर 9 लाख कोटीचं कर्ज आहे आणि अतिशय आर्थिक चणचणीतनं महाराष्ट्र जातोय. अशी परिस्थिती असताना ह्या पैशाची गरज सर्वाधिक ही मला वाटते महाराष्ट्रातल्या राज्य सरकारला होती, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी होती. आणि तशा पद्धतीनं तो प्रस्ताव तातडीनं या ठिकाणी द्यावा. मोदीच्या दरबारी त्या ठिकाणी वजन आपल्या राज्यातल्या मुख्यमंत्री महोदयांनी, सगळ्या नेते मंडळींनी लावावं आणि जास्तीची मदत शेतकऱ्यासाठी केंद्रातनं राज्यातल्या बरोबर, कारण आता या क्षणी शेतकऱ्यांसाठी अजूनही शेतकऱ्यांना भरपूर मदतीची गरज आहे. आपण विचारूया विक्रमजींना की विक्रमजी, अजूनही केंद्राकडे मदतीसाठी प्रस्ताव का नाही गेलेला राज्याकडनं? नाही, मला जी काही माझ्याकडे माहिती आहे आणि माझ्याकडे डिटेल्स पण आहेत, 27 नोव्हेंबर 2025ला आपला प्रस्ताव हा राज्य सरकारने पाठवलेला आहे. दुर्दैवाने त्यांना खासदार साहेबांना जर माहिती मिळाली नसेल तर मी सुद्धा माहिती देईल. कारण आम्ही सर्वजण तोंडी देत नाही. मला केंद्रातल्या मंत्र्यांनी लेखी उत्तर दिले माझ्या तारांकित प्रश्नाला नाही, किंवा ऐकीव माहितीवर बोलत नाही. त्याच्यामध्ये स्पष्टपणे मी तुम्हाला ती वाक्य ऐकून दाखवतो. माझ्याकडे प्रस्ताव आहे, मी पण माझा ऐका ना. वर्ष 2025 के दौरान आई बाढ़ के मद्देनजर राज्य के प्रभावित क्षेत्रों का दौरा कर नुकसान का मौके पर आकलन करने हेतु 16/10/2025 को एक
आईएमसीटी का गठन किया गया है। आईएमसीटी ने 3/11/2025 से 5/11/2025 तक प्रभावित क्षेत्रों का दौरा किया। इस मंत्रालय को महाराष्ट्र राज्य सरकार से कोई औपचारिक ज्ञापन प्राप्त नहीं हुआ है। आईएमसीटी की रिपोर्ट और राज्य सरकार के ज्ञापन के आधार पर स्थापित प्रक्रिया के अनुसार एनडीआरएफ से अतिरिक्त वित्तीय सहायता पर विचार किया जाता है। हे आपले जे गृहमंत्री आहेत आपले नित्यानंद राय, त्यांचं लोकसभेत 2 डिसेंबर रोजी 35व्या नंबरचा जो तारांकित प्रश्न होता माझा आणि बंडू जाधवाचा, त्याला लेखी स्वरूपात दिलेलं हे उत्तर आहे। त्यामुळं सातपुतेजी, आपलं जे म्हणणं आहे की 27 तारखेला प्रस्ताव राज्य सरकारनं पाठवला आहे किंवा खासदार साहेब, आपण चुकीचं सांगताय असं म्हणत नाही। माझ्याकडे आता तुम्हालाही माहिती आहे शासकीय कामकाजाचं कुठे जर ग्लेच राहिला असेल तर आपण पूर्ण करू। माझ्याकडे जो प्रस्ताव आहे तो 27 नोव्हेंबरला राज्य सरकारने पाठवलेला आहे आणि तुमचं उत्तर हे 2 डिसेंबरचं आहे। अवघ्या 5 दिवसामध्ये ते उत्तर मिळालं असेल, त्यामुळे ह्या सगळ्या 5-6 दिवसाचा विषय असेल, 1 आठवड्याचा विषय आहे, त्यामुळे एखाद्याच पुढे मागे झाला असेल, पण हा प्रस्ताव गेलेला नाही असं नाही आहे। 2 डिसेंबरला त्या उत्तराला असेल, पण 2 डिसेंबर नंतर त्यांना तो प्रस्ताव जरी प्राप्त झाला असेल, माझी आपल्याला विनंती आहे प्रस्ताव गेलाय नाही गेलाय ह्याच्या चर्चा करण्यापेक्षा हा प्रस्ताव 29,000 कोटीचा राज्य सरकारने मागणी पाठवलेली आहे, पण प्रस्तावाची वाट न पाहता राज्य सरकारने 31,000 कोटीची तरतूद करून शेतकऱ्यांना पैसे सुद्धा वर्ग करायला सुरू केलेले आहेत। माझ्या स्वतःच्याही मतदारसंघामध्ये अनेक शेतकऱ्यांना मदत मिळालेली आहे आणि आपल्या ज्या जिल्ह्यामध्ये आहे धाराशिव जिल्ह्याच्या बद्दल जे आपण येतात त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळजवळ आता माझ्याकडे जी आकडेवारी आहे त्यानुसार धाराशिवमध्ये 5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 839 कोटी रुपये हे जमा झालेले आहेत। अजूनही आता काही ठिकाणी ॲग्रिस्टॅकचे काही कामं राहिली असतील, लिंकिंग राहिलं असेल, अशा शेतकऱ्यांना अजून पैसे गेले नसतील। माझं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे। माझा ऐका ना, माझा पहिला प्रश्न इतकाच आहे की हा प्रस्ताव राज्य सरकारकडनं केंद्र सरकारकडे जो आला तो आपण सांगताय 27 तारीख, 27 तारखेच्या नंतर साधारणतः होत आहे। जर 5 दिवस आपण बघितलं तर 27, 27, 28, 29, 30, 1 आणि 2 म्हणजे साधारणतः 5 ते 6 दिवसाचा अंतर आहे। ज्यावेळेस केंद्रातले मंत्री त्या ठिकाणी एखाद्या तारांकित प्रश्नाला उत्तर देत असतात तेव्हा ते दिवसभर ब्रीफिंग घेत असतात आणि ती ब्रीफिंग घेऊनच त्या ठिकाणी उत्तर दिलं जाते। जर खासदार साहेब राज्याचा प्रस्ताव त्या ठिकाणी आला असता, ऐका ना, माझं मी जरी ऐकून फर्स्ट टाइम माझं आमदार दोनच असेल, मिनिटं ऐका. नाही एक माझं मिनिट मी ऐकून तुम्हाला मध्ये एक मिनिट माझं फक्त मी बोलू का? ओमराजे, एकच विनंती आहे तुम्हाला, काय होतं, तुमचा प्रश्न फोन कोणताही रोटेट स्वीकृत झाला करा। ना. हा मी एक माझं फक्त मध्ये थांबवतो। बोला विक्रमजी, बोला। आणि आहे ना प्रश्न स्वीकृत झाल्यानंतर ती माहिती येणं ह्या सगळ्या प्रक्रियेचा जो वेळ असतो ना हा आठवड्याभराचा असतो। कोणताही बघा आता इथं विधानसभेमध्ये आमचे प्रश्न ज्यावेळेस आम्ही तारांकित प्रश्न टाकतो हे प्रश्न आपण जवळजवळ 1 महिना आधी टाकतो। विक्रमजी, आणि तुम्ही त्यानंतर म्हणताय त्याची माहिती संकलन केली जाते आणि की मंत्री विलंब उत्तर किंवा देतात। मध्ये काही वेळाचा दुर्दैवाने कालावधी या असतो। प्रश्नामध्ये विक्रमजी, कालावधी असतो असं तुम्ही म्हणताय, पण तरी सुद्धा 27 त्यापेक्षा नोव्हेंबर ही प्रस्ताव सुद्धा गेलेला आहे उशिराची तारीख आणि नाहीये का? आणि त्याच्यावरती अजून कुठल्याही पद्धतीची नाही विषय तो नाही उशिराची तारीख मॅडम। मुद्दा असा आहे सातत्याने जो पाऊस चालू होता हा पाऊस आपल्याकडे ऑक्टोबर महिन्यापर्यंत चालू होता, असं काही नाही। पाऊस थांबल्याशिवाय तुम्ही पूर्ण प्रस्ताव पाठवू शकत नाही। एक एक्झॅक्ट नुकसान झालं पाहिजे। नोव्हेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सेंट्रलची टीम आली होती, ती टीम आल्याशिवाय तुम्हाला प्रस्ताववरती पाठवू शकत नाही। पण विक्रमजी, याच ऑक्टोबर महिन्यामध्ये पीएम फंडातनं सुद्धा 75,000 दिल्याचीच माहिती आज उघडकीस आलेली आहे, त्याबद्दल काय म्हणाल मग तुम्ही? काय होतं ही माफ करा, PM नाही, सीतावरनं CM भाताची फंड परीक्षा म्हणायचं होतं जसं मला, आपण चूक याचा झाली उपयोग माझ्याकडनं. करून सांगितलं जातंय तुम्ही 1 महिन्याचा सीएम फंडातनं तर सीएम फंडामधनं जे सांगतोय आपण तुम्ही 1 महिन्याचा आकडेवारी सांगताय। इतर महिन्यात काय झालं हे पहा ना। इतर महिन्यातले जे पैसे गेलेत ना त्याची आकडेवारी दाखवली जात नाहीये। शेवटी काय असतो फक्त एक ब्लॅक डॉट दाखवायचा, अख्ख्या बोर्डवरती काय लिहिलं हे नाही दाखवायचं, तो ब्लॅक डॉट दाखवायचा। ऑक्टोबर महिन्यात असं झालं, अरे ऑक्टोबर महिन्यात काय झालं याच्यापेक्षा पूर्ण वर्षात काय झालं, मुख्यमंत्री सहायता निधीतनं पूर्ण वर्षात निधी किती गेलाय हेही पाहणं गरजेचं आहे। एका महिन्यावरती निष्कर्ष लावणं योग्य नाही। म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी धूर येतोय म्हणजे आगच लागली असं नाही, धूर येतोय म्हणजे एखाद्याच तिथे पूजा चालू असेल, तिथे धूप लावलं असेल, त्यामुळे तुम्ही एका महिन्यावरनं संपूर्ण सीएम फंड कुठे वापरला गेला हे सांगू शकत नाही। पण मग ही माहिती योग्य आहे, परंतु ही माहिती ऑक्टोबर महिन्याची योग्य असेल, मी ती माहिती पाहिलेली नाही।
बर ठीक आहे. ओमराजे, तुम्हाला हा सगळा सप्टेंबर महिन्याची माहिती मागवा, त्याच्या आधीची माहिती मागवा, नंतरची माहिती मागवा. मला विक्रमजींना सांगायचंय की त्याने आता सांगितलं की 800 कोटीच्या आसपास काही धाराशिव जिल्ह्यासाठी त्या ठिकाणी मदत आली. आपल्या माहितीसाठी 1150 कोटी रुपये जिल्हाधिकारी धाराशिव यांनी राज्य सरकारकडे मागितलेले आहेत आणि आपण सांगताय त्या पद्धतीनं अजून सुद्धा 350 कोटी रुपयाची मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणं बाकी आहे धाराशिव जिल्ह्यातली. आमचा प्रश्न इतकाच आहे की राज्य सरकारचा प्रस्ताव जर केंद्र सरकारकडे वेळेत गेला असता आणि केंद्र सरकारनं जर त्या ठिकाणी तिथं मदत केली असती तर कदाचित आज जे 350 कोटी रुपये धाराशिव मधल्या शेतकऱ्यांना मिळणं बाकी आहेत ते राहिले नसते आणि भरीव स्वरूपाची मदत त्या ठिकाणी शेतकऱ्याला करता आली असती. इतकाच त्याचा मुद्दा आहे. आणि मला विक्रमजी काय म्हणायचंय की समजा 27 तारखेला राज्य सरकारनं तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवलाय, मग तो पब्लिक का करत नाही डॉक्युमेंट? मला सांगा ना. ते असं काय त्याच्यात काय गोपनीय माहिती आहे की बाबा त्याच्या जी माहिती कळाल्यानं काही देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होणार आहे? किती शेतकऱ्याचं नुकसान झालंय आणि त्या शेतकऱ्याच्या बदल्यात आपण किती मदत केंद्र सरकारनं मागतोय इतकीच माहिती त्याच्यात असणार आहे. मग ती माहिती का सार्वजनिक करत नाहीत आपण? विक्रमजी, नाही, ह्या प्रश्नाचं पहिला जो प्रश्न त्यांनी विचारला ना, 1100 कोटीच्या आसपास मदत येणं अपेक्षित आहे. तर ही 829 कोटी हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेली रक्कम मी आज अखेरची सांगतोय. एखाद्या वेळेस त्या उरलेल्या शेतकऱ्यांची कुठे केवायसी राहिले असतील, कुठे डॉक्युमेंटेशनची प्रोसेस राहिली असेल, काय झालं जिल्हाधिकारी धाराशिव यांना विचारून अधिकारी आहेत प्रश्न केलाय यांच्यावरती एक माझं ऐका ना थोडं ते नाही सांगत खासदार साहेब एक मिनिट माझं संपू द्या. नाही माझं संपू द्या. बरं ठीक आहे. नाही मी ते सांगतोय. 1100 कोटीची मागणी आहे. मी मागणीबद्दल नाही बोलत आहे. 839 कोटी पैसे हे वर्ग झालेत मी असं सांगतोय. उरलेले राहिले असतील त्याच्यामध्ये बाकी काही टेक्निकल प्रोसेस असेल त्याच्यामध्ये ते सुद्धा वर्ग होतील. हा झाला तुमचा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असा आहे की मी त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी एलिजिबल नाही. मी संबंधित खात्याच्या मंत्र्यांना आमच्या पक्षाच्या मार्फत निरोप द्यायची व्यवस्था करतो. जर शासनाच्या दृष्टिकोनातनं ते पब्लिश करू शकत असतील तर ते करतील. अशी व्यवस्था आपण नक्की करूया. विक्रमजी, तुम्ही असं म्हणताय की एक विशिष्ट रक्कम वर्ग झालेली आहे आणि त्याचबरोबर आपण बघितलं की EKYCच्या कचाट्यामध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांची रक्कम अडकलेली आहे. मुळात ही रक्कम मदत देताना आणि कर्जमाफी न करता रक्कम देण्यामागे महत्त्वाचा हेतू असा होता, कारण कर्जमाफीचा सुद्धा मध्ये एक आंदोलन झालं होतं, तेव्हा मुद्दा असा होता सरकारचा की लगेच खिशात शेतकऱ्यांना मदत मिळेल म्हणून आपण ही आता मदत देणं जास्त गरजेचं आहे. तो हेतू साध्य झालाय का? हे काय होतं मॅडम, आता माझ्या मतदारसंघाचं उदाहरण द्यायचं झालं तर मागच्या 8 महिन्यापासून माझा महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता दरबार भरत असतो. जानेवारी महिन्यापासून आम्ही तो सातत्याने भरवतो. तर त्यावेळेसपासून आम्ही शेतकऱ्यांना विनंती करतो तुम्ही ॲग्री स्टॅक काढा. हे संपूर्ण देशभर ॲग्री स्टॅक कंपल्सरी झालेत. पण सर ह्या सगळ्या विविध औपचारिकतेच्या तरतुदी आहेत. माझं 1 मिनिट संपू द्या. एकच मिनिट ते सांगतो. 1 मिनिट मॅडम, माझं हा मुद्दा तर कम्प्लीट होऊ द्या. मुद्दा हा असा आहे, ॲग्री स्टॅक का काढलंय तर शेतकऱ्याला योग्य मदत योग्य वेळी झाली पाहिजे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो होण्यासाठी योग्य शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे. दुर्दैवाने काय होतं, मदत झाल्यानंतर अनेक लोक हे चुकीच्या पद्धतीने ज्यांचं नुकसान झालं नाही असेही फायदा घेतात आणि मग नंतर विरोधकच आम्हाला धारेवरती जातात की अमुक माणसाला मदत घेतली ज्याचं क्षेत्रही नव्हतं, त्याच्या क्षेत्रात पीकही नव्हतं, त्याला कशी काय मदत मिळाली. त्यामुळे हे होऊ नये म्हणूनच केंद्र सरकारने ॲग्री स्टॅक नेशन वाईड सुरू केलेलं आहे. आणि हे ॲग्री स्टॅक ज्या ज्या ठिकाणी झाले माझ्या मतदारसंघामध्ये अनेक शेतकऱ्यांना विनंती करून आम्ही 8 महिन्यापासून ॲग्री स्टॅक काढायला लावतोय. त्यावेळेस तर आपत्ती पण नव्हती, त्यावेळेस तो कोणता अतिवृष्टी पण झाली नव्हती. माझ्या मतदारसंघात जवळजवळ 80% लोकांना पैसे मिळाले होते लगेच तात्काळ आणि 20% लोक ज्यांचे ॲग्री स्टॅक राहिले होते त्यांचे मागच्या 2 महिन्यापासून आम्ही अशा पद्धतीचे सर काही औपचारिकतेचे मुद्दे असतील तर त्यांच्या खात्यावरती पैसे येतात. बरं, पण अशा पद्धतीचे औपचारिकतेचे मुद्दे असतील तर मग तो अवेअरनेस क्रिएट करणं मॅडम हा औपचारिकतेचा विषय नाहीये, ही कंपल्शन आहे. हे कंपल्शन यासाठी आहे की सगळ्या गोष्टी हे बघा सरकारबरोबर आपली लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे ना त्या स्थानिक. मी बोलायचंय आता. विक्रमजी म्हणले की ॲग्री स्टॅक मुळे किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेम मुळे पैसे जमा व्हायचे राहिले तर मी थोडंसं दुरुस्त करायचंय आपल्याला. धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण सांगताय ते 800 कोटी रुपये त्या ठिकाणी जिल्हाधिकारी धाराशिव यांना मिळालेले आहेत आणि त्यांची मागणी साधारणतः 1139 कोटी रुपयाची आहे.
मी परत तेच सांगतोय की 300 ते 350 कोटी रुपये अद्यापपर्यंत धाराशिवच्या शेतकऱ्यांना मदतीसाठीचे मिळणं बाकी आहे. आणि दुसरा मला मुद्दा ह्यालाच जोडून सांगायचा विक्रमजी, आता तुम्ही मतदारसंघात काम करता. पूर्वी अतिवृष्टी झाल्याच्या नंतर पीक विम्यामध्ये आपल्याला इंटिमेशन देऊन त्या ठिकाणी पीक विमा मिळवता येत होता. मला वाटतंय राज्य सरकारनं त्या ठिकाणी बैठक घेऊन हे जे ट्रिगर होते अतिवृष्टीचे, कारण आपण जर बघितलं असेल तर महाराष्ट्रातल्या आता माझ्या जिल्ह्यामध्ये तर एकही मंडळ 65 mm पेक्षा कमी पाऊस पडायचा राहिलं नाही. एकदा नाही, 2-2, 3-3 वेळेस त्या ठिकाणी 65 mm पेक्षा जास्त पाऊस झाला. जर पीक विम्याचा तो निकष आता पहिल्यासारखा जर असता तर आपल्या शेतकऱ्यांना इंटिमेशन देऊन विमा कंपनीकडनं विमा मिळवणं सोपं गेलं असतं. पण दुर्दैवानं तो निकषच त्या ठिकाणी काढून टाकला गेलाय. आता डायरेक्ट पीक कापणी प्रयोगावर त्या ठिकाणी विमा मिळणार आहे. मी थोडक्यात उदाहरण सांगतो, महाराष्ट्रातला जो विमा अद्यापर्यंत शेतकऱ्याला जो मिळाला तो ह्या ट्रिगरमुळे मिळालाय पहिल्यांदा, तो आहे 98%. म्हणजे 100 रुपये विमा जर असं गृहीत धरू की आपण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मिळाला असेल तर 98 रुपये इतका विमा ह्या ट्रिगरमुळे मिळत होता आणि 2 रुपये विमा फक्त पीक कापणी प्रयोगाच्या नंतर मिळत होता. दुर्दैवानं 98 रुपये विमा मिळायचं जे माध्यम होतं आपलं, जे एक्सेस रेनफॉल म्हणजे राजकीय नैसर्गिक आपत्तीमुळं जे शेतकऱ्याला विमा मिळायचा निकष होता, तो निकषच राज्य सरकारने त्या ठिकाणी त्या विमा कंपनी आणि राज्य सरकारमध्ये जे अग्रीमेंट झालं ते वगळल्यामुळं आता शेतकऱ्याला त्या ठिकाणी इंटिमेशन देता आले नाहीत. आणि विम्याच्या बाबतीत सुद्धा आता शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली जाणार आहेत. कारण उंबरठा उत्पन्न हा निकष पकडून जर विमा द्यायला गेलोत आपण तर त्या ठिकाणी मला वाटत नाही की कुठल्याही जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही तालुक्यात ह्या पीक कापणी प्रयोगाच्या आधारे शेतकऱ्याच्या पदरात विमा पडेल. फक्त सरकारनं जे इंटिमेशन द्यायचे, जे तुमचं नॅचरल कॅलॅमिटीचे जे इंटिमेशन होते, ट्रिगर होते, ते काढल्यामुळं ही परिस्थिती आज शेतकऱ्यावर आली. मला वाटतं ह्याच्या बाबतीत सरकारनं का ते ट्रिगर परत समाविष्ट केले नाहीत, का काढले, का शेतकऱ्यावर अन्याय केला, हा माझा प्रश्न आहे विक्रमजी. नाही, आम्ही सुद्धा ह्या संदर्भात सभागृहामध्ये वेळोवेळी चर्चा केली होती. याच्यामध्ये कोणताही नवीन गोष्ट येत असताना ती 100% इम्प्लिमेंट होती की नाही हे जोपर्यंत प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट होतं तोपर्यंत आपल्याला त्याचे अनुभव येत नाहीत. त्यामुळे या संदर्भात आम्ही सुद्धा शासन दरबारी, जसं खासदार साहेब म्हणतात, माझ्याही मतदारसंघात एकही मंडळ शिल्लक नाही ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली नाही आहे. माझा मतदारसंघ एका साईडला बीड, एका साईडला पुणे, एका साईडला सोलापूर असा माझा मतदारसंघ आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा यातनं भोगलेलो आहोत आणि आपण एकाच नावेत चाललेलो आहोत. त्यामुळे आपली जी व्यथा आपल्या सर्व शेतकऱ्यांबाबत आहे तीच व्यथा माझी आणि माझ्या सर्व मतदारसंघाची आहे. त्यामुळे मी सुद्धा वेळोवेळी हा पत्रव्यवहार केलेला आहे. काही ज्या टेक्निकल अडचणी आहेत आम्ही मागे विनंती पण केली होती, कृषी मंत्री असतील त्यामुळे किंवा मदत पुनर्वसन मंत्री असतील, आम्ही सुद्धा विनंती करतो की याच्यामध्ये शेतकरी वंचित राहणार नाही. आपण एकच व्यथा धरून चाललेलो आहोत. विक्रमजी, तुम्ही ग्राउंड लेवलला काम करणारे लोकप्रतिनिधी आहात, तुम्हालाही शेतकऱ्याची अडचण कळती. जर तो ट्रिगर हटवला नसता तर विमा कंपनीला आज सगळ्या शेतकऱ्याला विमा द्यावा लागला असता. हे तर तुम्ही मान्य करता की नाही? मुळात आम्ही सुद्धा हेच मुद्दा म्हणतोय, आम्ही सुद्धा सभागृहात मांडला होता. आता ह्या सगळ्या प्रक्रिया क्लिष्ट आहे आणि ह्याला कसं आहे की ह्या जो तुम्ही स्पेसिफिक मला प्रश्न विचारला त्या प्रश्नाला उत्तर देण्याचे माझ्याकडे कोणता अधिकार नाही आहे. काही गोष्टी अशा असतात माहिती असून तुम्ही तिथे बोलू शकत नाहीत. पण आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर या सगळ्या मुद्द्यावरती प्रयत्न करत आहोत. आम्ही सुद्धा शासनाला विनंती करत आहोत की सरकारच्या माध्यमातून, कारण सरकार संवेदनशील आहे, तशी येणाऱ्या काळामध्ये शेतकरी उभा राहावा म्हणून त्याला 10,000 रुपये. पण विक्रमजी, आज कृषी मंत्र्यांनी सुद्धा सीएम फंडाच्या या सगळ्या माहितीबद्दल आपल्याला काही माहिती नसल्याचं सांगितलंय आणि त्यांनी जी आकडेवारी सांगितली मदतीची, ती मदतीचा जो पहिला संपूर्ण हप्ता होता किंवा पहिल्यांदा जी मोठी मदत जाहीर करण्यात आलेली होती तेच आकडे त्यांनी पुन्हा एकदा जाहीर केलेत. असो, पुढे जाऊन तुम्ही जे म्हणालात की प्रक्रिया पूर्णपणे किंवा क्लिष्ट प्रक्रिया, तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुद्धा आता जर पैसे मिळवायचे असतील तर KYC किंवा आधार कार्ड ज्या गोष्टी वाहून गेलेल्या आहेत पुरामध्ये, ती क्लिष्टता कुठेतरी ह्याचा सामना सुद्धा शेतकरी करतायत. तर याला दुसरा काही पर्याय नाही आहे का, हा दोघांनाही तुम्हाला प्रश्न आहे माझा. सुरुवात करूया आपण विक्रमजींपासून. नाही, मुळात मॅडम असं आहे की काही गोष्टी आहेत हे नियम लागू झाले पाहिजे. गाडी रस्त्यावर चालवायची असेल तर लायसन्स कंपल्सरी आहे का? असं कंपल्सरी आहे? मला गाडी चालवता येते तरी मी चालू शकतो, मग मला लायसन्स का लागतं?
तर काही नियमावली असते. उद्या माझ्या हातून काही घडलं तर मी रिस्पॉन्सिबल राहतो. तसं ॲग्री स्टॅक जर प्रत्येक शेतकऱ्याचा झाला तर तो शेतकरी लायबल राहील, एलिजिबल राहील. नुसता लायबलच नाही तर एलिजिबल सुद्धा राहील. विक्रमजी, दुर्दैवाने नियम काय होतं, असले पूर्वी पाहिजे, मदत पण जाहीर अगदी व्हायची, पण मदत आपत्कालीन जाहीर होत असताना परिस्थितीमध्ये पण ते ठराविक जे नियम जवळची तितकेच लोक कडक आहेत असावेत अशांना का? मिळत होते. मॅडम मला सांगा, आजही तुम्ही इथं उदाहरण घ्या, जवळजवळ 75% लोकांना एका धाराशिवमध्ये मदत झाली आहे. माझ्या मतदारसंघामध्ये हा आकडा 85% पुढे गेलेला आहे. पण 10-15% अजूनही शेतकरी आहेत जे वंचित आहेत. पण आमचा प्रयत्न असा आहे, एकदा ह्या प्रक्रियेतनं बाहेर पडलं तर नंतर परत सेम प्रक्रियेत जावं लागणार नाही आहे. जसं हे UID आहे, आधार होत असताना त्रास झाला होता, आता आधार कार्ड झालं तर सिंगल ID वरती तुम्ही कुठेही जाऊ शकता, कुठेही ते ID चालू शकतो, हे आधार चालतंय. त्याचप्रमाणे ॲग्री स्टॅक आहे. ॲग्री स्टॅक सेपरेट यासाठी करावं लागतं कारण त्याच्यामध्ये तुमची शेतीची माहिती आहे ते सगळे येते. भविष्यामध्ये शेतकऱ्याला सिंगल क्लिकवरती माझ्या शेतात काय आहे मी हे सगळं अपडेट त्या ठिकाणी करू शकतो. आणि हे अपडेट केल्यानंतर उद्या कोणती आपत्ती आली, सरकारने मदत जाहीर केल्यानंतर आज जो वेळ चाललेला आहे तो भविष्यात जाणार नाही. एक नियमन करण्याचा प्रयत्न करतोय. पण पुन्हा एकदा ओमराजेंना मला विचारायचं की त्याला काही पर्याय आहे का? हे केंद्र सरकारची योजना आहे, आमची नाही आहे. केंद्र सरकारच्या मला माध्यमातून एकच सांगायचं तुम्हाला की एखादी योजना राबवत असताना त्या राज्याचं नेतृत्व करणाऱ्या माणसाची नेमकी मानसिकता काय हे दर्शवत आहे. एक मला सांगायचंय की आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी ज्यावेळेस 2 लाख रुपयाची कर्जमाफी दिली त्यावेळेस एका अंगठाच्या बोटावर त्या ठिकाणी त्यांनी ती कर्जमाफी दिली. एक लक्षात घ्या, त्यांनी जी कर्जमाफी दिली ती एका अंगठ्याच्या ठशावर त्या ठिकाणी ती कर्जमाफी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिली. ती किती शेतकऱ्यांना पोहोचली, त्याच्यावर किती टीका झाली हे आपण पाहिलेलं आहे. आणि आता विक्रमजी मला सांगा, ज्याच्यामुळं 100%ला 98% विमा ज्या निकषामुळे शेतकऱ्यांना मिळणार होता तो निकष राज्य सरकारला का हटवावा वाटला? काय कारण आहे त्याचं उत्तर द्या ना मला. का हटवावा वाटला राज्य सरकारला? बरं, मला असं वाटतं की फिरून फिरून या मुद्द्यावर आपण परत येतोय. पण ओमराजे, मला पुन्हा तुम्हाला माझ्या प्रश्नावरती आणायचंय. ओमराजे, माझा प्रश्न असा होता की आता काय पर्याय सुचवू शकता तुम्ही सरकारला जेणेकरून E-KYC किंवा अशा ह्याच्यामुळे जे अडकून पडलेले पैसे ते सुटतील? नाही, एक लक्षात घ्या, शेतकऱ्याचं नुकसान झालं ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळं आता हे बाकीच्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत की बाबा E-KYC नाही, तुमचं ते कार्ड कशाला लिंक नाही, ॲग्री स्टॅक नाही, या तांत्रिक गोष्टीत शेतकऱ्याला अडकवण्यापेक्षा शेतकऱ्यांना सरसगट मदत करणं त्या ठिकाणी मला वाटते सरकारचं कर्तव्य आहे. कारण तुम्हाला सांगतो, ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकऱ्यापर्यंत ते ॲग्री नोंद करणं, तुमचं ते कार्ड लिंक करणं, या सगळ्या क्लिष्ट गोष्टी आहेत. आपल्याला जरी त्या सोप्या वाटत होऊ असल्या, शकते नाही करायचं म्हणल्यावर जर सरकारची, एक लक्षात घ्या, सरकार कशाला म्हणते, सरकारची इच्छाशक्ती जर असेल ना सरकार काही करू शकते. मला सांगा, सरकारची जर इच्छाशक्ती असेल ना तर सरकार निश्चित. पण आपल्याला जर सगळं ते निकष, या टेक्निकल बाबी, हेच झालं पाहिजे तेच झालं पाहिजे ह्याच्यात जर आपण जात बसतो. पण सरकार काही करू शकतं म्हणजे थेट हातावरती कुठेतरी रोख रक्कम मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना असं आपल्याला वाटतंय, किंवा इतर कुठल्या पद्धतीने शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे? नक्की त्याचा प्रॅक्टिकली अर्थ काय आहे? मला असं वाटतंय की पंजाब सारख्या देशातलं, जे मला वाटतंय महाराष्ट्रापेक्षा कितीतरी लहान आहे, ते राज्य जर एका हेक्टरला 50,000 रुपयापर्यंतची मदत शेतकऱ्यांना करू शकत असेल तर मला वाटतं महाराष्ट्रासारख्या डबल इंजिनचं सपोर्ट असणाऱ्या राज्यानं शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपयाची मदत करायला काय हरकत होती? बरं विक्रमजी, काय उत्तर द्याल? अगदी थोडा वेळ उरलेला आहे आपल्याकडे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा कुठेतरी केंद्राची मदत महत्वाची आहे हे सुद्धा अधोरेखित करतायत ते, काय म्हणाल? नाही, पंजाबला अजून काय केंद्राची मदत मिळाली? पंजाबनं दिली ना, जाहीर केली आणि मिळाली पण शेतकऱ्याला तिथल्या. विक्रमजी बोला. हे बघा, मुळात शेतकरी हे आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे जो मधल्या काळामध्ये कोलमडला होता, हे कोणी नाकारू शकत नाही. आमचं सरकार हे संवेदनशील आहे. आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली हे सरकार उत्तम पद्धतीने प्रयत्न करतोय. हा कणा परत भक्कम आपल्याला करायचा आहे आणि त्याला आम्हाला आपली सुद्धा मदत लागणार आहे. आपल्या ज्या काही सूचना असतील 100% आपण द्या, कारण शेतकरी हा केंद्रबिंदू राहूनच राज्य पुढे जाऊ शकतं. या दृष्टिकोनातनं आमचं सरकार काम करत आहे. आपण म्हणणं रास्त आहे, शेवटी मराठीत म्हण आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे,
जावे, एक दिवस असा येईल की घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घेऊन जावे. त्यामुळे हे तर बघा, कोणतीही मदत केलेली ही 100% पूर्ण नसणार आहे, पण कुठे फुल ना फुलाची पाकळी म्हणून इमिजिएट मदत झाली पाहिजे. आणि ह्यावेळेस आपण हेही मान्य केलं पाहिजे की मदती जाहीर होतात, वर्ष मिळत नाहीत. ह्यावेळेस मदत जाहीर झाल्यानंतर तात्काळ केंद्राची मदत यायची वाट न पाहता राज्य सरकारने मदत जाहीरही केली आणि अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाली. दुर्दैवाने जे काही शेतकरी राहिले असतील ते सुद्धा येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होतील. जवळजवळ 75 ते 80% शेतकऱ्यांना संपूर्ण राज्यामध्ये मदत झालेली आहे. त्यामुळे हेही आपण नाकारू शकत नाही. बरं विक्रमजी, तुम्ही आज विक्रमजी, आता मला आपल्याला विचारायचंय की त्या ठिकाणी आपण सांगितलं की शेतकऱ्यांना आपण योग्य वेळी त्या ठिकाणी कर्जमाफी करू. मला वाटते जी पूर परिस्थिती झाली, जे शेतकऱ्याचं नुकसान ओमराजे, झालं, एकच विनंती, अगदी थोडक्यात विचार, आपल्याकडे अगदी 10 सेकंद उरलेली आहेत. हा, मला असं वाटतंय की ओमराजे निंबाळकर यांचा संपर्क तुटलेला दिसतोय. पण विक्रमजी, मुद्दा असा आहे की आज ओमराजे, तुमचा प्रश्न अगदी थोडक्यात विचारता का? नाही, त्यांचा संपर्क तुटलेला आहे. विक्रमजी, फक्त एकच मला जाता जाता असं म्हणायचं आहे की आज खूप मोठमोठे प्रश्न पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या निमित्ताने आणि ते सुद्धा सभागृहाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रासमोर आहेत. त्यामुळे सातत्याने अपेक्षा असणारे सरकारकडनं की याच्यावरती योग्य तो तोडगा लवकरात लवकर काढला जाईल असा. धन्यवाद विक्रमजी, आज तुम्ही इथे आलात आणि चर्चा केली त्याबद्दल. प्रश्नावरती महाराष्ट्राने कौल काय दिलाय याचं उत्तर जाणून घेऊयात. पोल सेंटरला पाहूयात आज नक्की किती मतं आलेली होती आणि त्यापैकी 13,000 मतं आलेली आहेत. आणि मंत्र्यांचे बंगले, नेत्यांचे हवाई प्रवास यावरती कोट्यवधी रुपयांचा खर्च करणाऱ्या सरकारचं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होतंय असं वाटतं का? 89% लोक म्हणतायत हो आणि 11% लोकांचं असं म्हणणं आहे नाही.